करमाळा तालुक्यातील बाजारात पेरूची आवक वाढल्यानं पेरूचे दर गडगडलेले आहेत। 5 ते 10 रुपये किलोवर दर आल्यानं तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत। सोलापूर बाजारात लाल कांद्याची तब्बल 50,000 क्विंटलची आवक झाली, तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 21,000 क्विंटल आवक झाली। कांद्याला कमीत कमी 2,000 रुपयांपासून सरासरी 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला। शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रामार्फत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन संपूर्ण जिल्हाभर शेतकऱ्याचे धान खरेदी करते। मात्र शासनाच्या जाचक अटींमुळे खरेदी संस्था नाराज असल्यानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू केलेली नाही। राजकीय हेतूच्या सरकारी जाहिरातींवरील सार्वजनिक निधीचा गैरवापर रोखण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंत त्रिसदस्यीय समिती नेमा असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत। याचिकेद्वारे राज्य सरकार, मुंबई महापालिका, सिडको आणि MIDCवर गंभीर आरोप करण्यात आले। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। ऑक्टोबर हिटनं घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे। शनिवारी सांताक्रूज वेधशाळेत 21.4 तर कुलाबा येथे 25.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 2 दिवसात मुंबईचं किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झालेली आहे। त्यामुळे मुंबईतील हवेची चांगल्या श्रेणीमध्ये नोंद झाली आहे। मात्र भायखळा आणि माझगाव येथील हवा वाईट आहे। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षाच्या उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 15 उमेदवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे। मनसेने आतापर्यंत 85 उमेदवारांची नावे जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय। त्यामुळे मनसे यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का असा सवाल विचारला जातोय। पनवेलमधून योगेश चिले, अक्कलकोटमधून मल्लीनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। घाटकोपर पश्चिममध्ये महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले इच्छुक उमेदवार इम्रान शेख अपक्ष लढण्याची तयारी करतायत। त्यामुळे घाटकोपर मतदारसंघात मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे। मुंबईकर मतदारांनी 2014 ते 2024 या लोकसभा निवडणूक कालावधीत मतदारांनी नोटाला नकार दिल्याचं स्पष्ट होतं। मागील 5 वर्षात जवळपास 1.2% मतं घटली आहेत। 2 दिवसात 600 रुपयांचा खर्च विद्यापीठानंच भरावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं। केंद्रीय औषध नियामक प्राधिकरणानं बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांच्या दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। लाईफ मॅक्स कॅन्सर लॅबोरेटरीजनं संशोधन केलेल्या औषधांमध्ये 49 औषधं गुणवत्तेच्या चाचणीमध्ये अपयशी ठरलेली आहेत। मिनी बस काही दिवसांपासून बंद आहेत। आर्थिक अडचणींचं कारण पुढे करत हंसा या मिनी बसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवलेली आहे आणि यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये 5.3% वाढ झाली आहे। एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये मुंबई विमानतळावरून 2,66,80,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। इराणच्या हल्ल्यानंतर 25 दिवसांनी इस्रायलनं प्रत्युत्तर देत अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केलेत। इस्रायलनं सुमारे 100 क्षेपणास्त्र लागलेली आहेत। इस्रायलवर हल्ला करण्यासाठी इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने आणि लष्करी तळांना प्रामुख्यानं लक्ष्य करण्यात आलंय। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत। सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। उल्हासनगर मतदारसंघातून अखेर भाजप आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेत आयलानी यांचं अभिनंदन केलं। शिवसेना उबाठा पक्षाकडून तेजस्वी घोसाळकर यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता दहिसर मतदारसंघात भाजपच्या मनीषा चौधरी यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर अशी लढत होणार आहे। पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन। मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया हेमंत रासने यांनी दिली आहे।
धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून राम भदाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भदाणेंना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला। प्रभादेवी तर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। माहीममधून अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा म्हणून भाजप नेत्यांचेही प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे सरवणकरांच्या समर्थकांनी एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन केलं। सरवणकरांची उमेदवारी कायम राहावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। सांगलीच्या शिराळामध्ये भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसच्या 2 गटात वाद झालाय। इच्छुक असलेल्या सनी निमण आणि दत्ता भैरट यांच्यातील वादानंतर काँग्रेस भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपनं डॉक्टर मिलिंद नरोटे यांना वैद्यकीय क्षेत्रातील नव्या तरुणाला उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेल्या विद्यमान आमदार देवराव होळी यांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे। राजेंद्र पाटणींचे पुत्र न्यायक पाटणी यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। कारंजा मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केला। विधानसभा उमेदवारीवरून गोंदियातील मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी राजीनामा दिलेला आहे। न विचारात घेता उमेदवारी दिल्यानं चौरागडे नाराज आहेत आणि गोंदियातील मनसेच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठबळ मिळेल असा आरोप त्यांनी केलाय। चंद्रशेखर बावनकुळेंनी समाधान अवताडे आणि प्रशांत परिचारक यांचं मनोमिलन केलेलं आहे। परिचारकांचं बंड शमलं असून ते पंढरपूर, माढा, माळशिरस आणि सांगोल्यातील उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत। आदित्य ठाकरे यांची आमदार म्हणून कामगिरी चांगली नव्हती, त्यामुळे आम्ही वरळीकरांना गृहीत धरू शकत नाही, त्यामुळे आपणच वरळीतून उमेदवार दिल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं। आता एक मोठी बातमी, कोल्हापूर उत्तर विधानसभेचं काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर वाद उफाळून आलेला आहे। काँग्रेस कमिटी कार्यालयावर अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे। चव्हाण पॅटर्न लिहून ही दगडफेक करण्यात आली आहे। मध्यरात्री आलेल्या या जमावानं घोषणाबाजी करत दगडफेक केली, यामुळे काँग्रेस कमिटी बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कोल्हापुरात उत्तर विधानसभा मतदारसंघाची राजेश लाटकर यांना काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही क्षणातच काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यालयावरती हल्ला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या हल्ल्यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात केल्याचं आपल्याला दिसून येते। दगडफेक झालेली आहे आणि आतमध्ये काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये चव्हाण पॅटर्न असा उल्लेख आहे, असे फलक आहे ते लिहिण्यात आलेले, भिंतीवरती तसा असे आहे ते लिहिण्यात आलेले। त्यामुळे नेमका हा हल्ला कुणी केला याचा शोध आता पोलीस घेताना पाहायला मिळतात। अज्ञाताने सध्या तरी हा हल्ला केल्याची माहिती आहे ती पोलिसांच्याकडून देण्यात येते, मात्र चव्हाण पॅटर्न नेमका कोणाचा याचा शोध आहे तो घेण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। खरं तर काही क्षणापूर्वी या ठिकाणी लाईट आहे ती चालू होती, मात्र हल्ला झाल्यानंतर ही लाईट आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि पोलिस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि एकूणच या घटनेचा तपास करताना पाहायला मिळतात। मात्र उमेदवारीची खदखद आहे ते या निमित्तानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती ती आता बाहेर पडताना पाहायला मिळतात आणि काँग्रेस कमिटीवरती थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। जागा न दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमच्यासाठी 2 ते 3 जागा सोडाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। उपऱ्या राजन तेलीला सावंतवाडीतून हद्दपार करणार असा निर्धार शिवसेनेच्या रणरागिण्यांनी केलेला आहे असं विधान खासदार नारायण राणे यांनी केलंय। कसब्यात उमेदवारी नाकारल्यानं पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण हिंदुत्वासाठी 30 वर्ष लढणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय अशी नाराजी घाटेंनी व्यक्त केली आहे। पक्षाने डावललं याचं दुःख असल्याची प्रतिक्रिया कुणाल टिळक यांनी दिलेली आहे। गेली 18 वर्ष काम करतोय, यापुढे देखील भाजपच्या विजयासाठी काम करणार असंही टिळक म्हटलंय। नाशिक मध्यमधून भाजपकडून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उमेदवारी दिल्याबद्दल फरांदे पक्षाचे त्यांनी आभार मानले। पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वाट्याला तो आलेला आहे। भाजपकडून हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे, त्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा मार्ग मोकळा झालाय।
महायुती आणि महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार दगडूशेठच्या दर्शनाला योगायोगानं समोरासमोर आले। भाजपचे हेमंत रासने आणि पवार गटाचे सचिन दोडके या दोघांनीही तिकीट मिळाल्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं, तसंच एकमेकांना शुभेच्छा दिल्या। राज्यात महाविकास आघाडीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे। मात्र महायुतीचं जागावाटप आज पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। जतमधून उमेदवारी दिल्यानं गोपीचंद पडळकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत। पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला। दरम्यान जतमध्ये विकासाचं राजकारण करू असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला। राळेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीनं काँग्रेस नेते वसंत पुरकेंना दिलेली आहे, तर विकासाच्या जोरावर मतं मागणार अशी प्रतिक्रिया पुरके यांनी दिली आहे। अकोला पश्चिम विधानसभेतील महायुतीचा तिढा सुटलाय। भाजपनं माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे। मतदारसंघात बंडखोरीची चर्चा असताना पक्षात कुठलीही बंडखोरी होणार नाही असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला। आता एक मोठी बातमी, काँग्रेसनं विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे। तिसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांचा समावेश आहे। यामध्ये अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर माणिकराव ठाकरेंना दिग्रसमधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे असा सामना रंगणार आहे। भिवंडी पश्चिममधून दयानंद चोरगे, वांद्रे पश्चिममधून आसिफ जकारिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे। घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संजय भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामुळे या जागेसाठी इच्छुक असलेले सुरेश पाटील नाराज झाले। त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। संतोष शेट्टी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित झाली आहे। दरम्यान मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी प्लॅन तयार असल्याचं संतोष शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसकडून लकी जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंनी जयश्री थोरात यांची भेट घेतली। भाजप नेते वसंत देशमुख यांनी जयश्री थोरातांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश झालेला आहे। दरम्यान चंद्रपूरमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं ही आपली मागणी आहे असं म्हणत मुनगंटीवारांनी जोरगेवारांच्या उमेदवारीला विरोध केलाय। धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपकडून राम भदाणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भदाणे यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय। चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघातून भाजपकडून देवराव भोंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आगामी काळात राजुराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा निर्धार भोंगळे यांनी व्यक्त केला। विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाशिमच्या श्री क्षेत्र लोणी बुद्रुकमध्ये संत सखाराम महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी मुनगंटीवारांनी सपत्नीक रुद्राभिषेक केला। आता एक मोठी बातमी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत। मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही उमेदवारी यादी जाहीर करणं शिल्लक आहे। उमेदवारी यादी जाहीर करण्यात महाविकास आघाडीनं आघाडी घेतलेली आहे, तर महाविकास आघाडीनं आतापर्यंत 236 उमेदवार जाहीर केलेत। यामध्ये काँग्रेसनं 87, उबाठा, शिवसेनेनं 83 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं 66 उमेदवारी जाहीर केलेत, तर महायुतीनं आतापर्यंत 212 उमेदवार जाहीर केलेत। त्यामध्ये भाजप 121, शिवसेना 46 आणि राष्ट्रवादीनं 45 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर मनसेनं आतापर्यंत 83 उमेदवार जाहीर केले। आपण पाहतोय तर महायुतीचे 212 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 46 उमेदवार, भाजपचे 121 उमेदवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 46 उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आपण पाहूयात। महाविकास आघाडीनं 236 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये 83 शिवसेना उबाठा, त्यानंतर 66 उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि 87 उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील 9 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये एकही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळालेली नाही आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हरून खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आणि त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात बंडाळी निर्माण झाली आहे। राजू पेडणेकरांनी सोशल मीडियावरून मशाल चिन्ह हटवले।
भाजपनं विधानसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात देवयानी फरांदे, समाधान अवताडे आणि सत्यजित देशमुख तसंच गोपीचंद पडळकरांसह 22 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान स्थानिकांना डावलून उमेदवारी विकली गेल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विजयराव खडसे यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर जत जनसंपर्क कार्यालयामध्ये समर्थकांनी पेढे भरवत पडळकरांचं अभिनंदन केलं. अकोल्याच्या 2 मतदारसंघात महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांना तर अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अमरावतीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या केवलराम काळेंना भाजपनं उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे मेळघाटातून विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांचा पत्ता कट झालाय. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांची संपत्तीची माहिती देखील जाहीर केली आहे. त्यांच्याकडे एकूण 32,58,00,000 आहेत तर त्यांच्यावर 5 प्रलंबित फौजदारी खटले आहेत. येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माणिकराव शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिंदे मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात एका शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या कामकाजात सातत्यानं गैरहजर राहिल्याबद्दल संबंधित शिक्षकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता एक मोठी बातमी. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक आणि शिवाजीनगर मानखुर्दमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर 29 ऑक्टोबरला उमेदवारी ते अर्ज भरणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली आहे. भाजपनं नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र आता मलिकही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. इथे ज्या प्रकारे गेली 15 वर्षे या भागामध्ये परिस्थिती वाईट झालेली आहे, गुंडगिरीचं वातावरण आहे, ड्रग्सचा हा साम्राज्य इथे निर्माण झालेला आहे, लोकांना शिक्षणासाठी चांगली व्यवस्था नाही. गेली 4 महिने जनता माझ्या घरी येऊन आग्रह धरत आहे की साहेब तुम्ही लढा. तुम्ही लढले नाही तर हे गुंडगिरी संपणार नाही, ड्रग्सचा कारभार संपणार नाही. तर निश्चित रूपाने या मतदारसंघातून मी निवडणूक लढणार आहे आणि 29 तारखेला मी नामांकन दाखल करणार आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेनं नवा खुलासा केलाय. या गोळीबारातील 3 आरोपी हे लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सातत्यानं संपर्कात होते. ते स्नॅपचॅटच्या माध्यमातून संवाद साधायचे अशी माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या पोलीस कोठडीमध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंजाबमध्ये 7 पोलिसांना निलंबित केलं आहे. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यातल्या खडकवासलामधील लवाणवस्ती इथे अवैध दारू विक्रेत्यांकडून स्थानिकांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे. रस्त्यावरील वाहनं हटवण्यास सांगितल्याचा राग धरून या विक्रेत्यांनी काही नागरिकांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चुनाभट्टी पोलीस ठाणे परिसरात झाड कोसळून 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पालिका आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून हे झाड हटवण्यात आलं. नांदगावच्या बाणगावमध्ये मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या 3 मेंढपाळांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय. मुलगा पाण्यामध्ये बुडत असल्यानं पाहून आई आणि मामानं पाण्यात उडी घेतली. दरम्यान कुणालाच पोहता येत नसल्यानं या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या असून पुण्यातील बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. रंगबिरंगी आकाशकंदील आणि लाइटिंगच्या माळा